दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सोहनलाल गायत्रीला फोटो दाखवतात जो पाहून गायत्री खजील होते. बलराज घरी येतात तेव्हा सगळे त्यांना सांगतात की आशाने पल्लवीला अपमानित करण्याचा कसा प्रयत्न केला. पल्लवी घरी पोहोचते तेव्हा गायत्री आणि सोहनलाल पल्लवीला विजयला भेटण्यासाठी नकार देतात. जोवर लग्न होत नाही तोवर पल्लवीने विजयला भेटायचं नाही असं स्पष्टपणे सांगतात. आता पुढे. आभा तू? हो मी. मला बाबांनी इथे पाठवलं. आता तुम्ही रोहित दादांची केस लढू नाही शकत. काय बोलतेस तू? मला तर वाटलं होतं की त्या दिवशी ह्या गैरसमजामुळे शास्त्रीजी आले होते. तो दूर झालाय. गैरसमज तुझा झालाय आशा. आता आभाच्या तोंडून ऐक की शास्त्रीजींची इच्छा काय आहे. आम्ही तुम्हाला रोहित दादांच्या केस पासून बाजूला करतोय म्हणजे तुम्ही ती केस लढू शकत नाही. आम्हाला हे पण ठाऊक नाही की ही केस कोण लढेल. बाबांनी अजून वकील नेमलेला नाहीये पण ही गोष्ट तर निश्चित आहे की तुमचा ह्या केसशी आता काहीच संबंध नाहीये. असं नको बोलूस. तुम्ही लोक ही केस हराल आणि ही कायद्याची हार होईल. हरलो तर आम्ही या आधीच होतो. आमचं जिंकणं किंवा हरणं या बाबतीत तुम्हाला काळजी करण्याची मुळीच गरज नाहीये. यापुढे तुम्ही या केसवर काम करणार नाही. आभा मी यासाठी तारीख घेतली होती. त्या तारखेचं काय होणार ते बाबा पाहून घेतील पण तुम्ही ह्या केसपासून दूर राहा. तुमच्यापाशी केसची फाईल तर नाही तर आज मी ती फाईल नक्की घेऊन गेले असते. आता तुमच्यासाठी हेच योग्य होईल की तुमचं ह्या केसपासून दूर राहणं हाच बाबांचा शेवटचा निर्णय. आभा तू ग्रेट जॉब डॅड. विजय. हॅलो. कशी आहेस पल्लवी? मी कशी आहे ते सगळं जाऊ दे. आधी तू मला हे सांग की तू काय विचार केलायस. मला काही समजलं नाही पल्लवी. सोहन काकांनी आणि मावशीने मला तुला भेटायची मनाई केली आहे. काय असं म्हणायचंय तुला की तुला तिथे चांगलं वागवलं जात नाहीये? मी इथे कशी आहे ते तू सगळं सोडून दे.
बस तू लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढ ज्यामुळे आपलं लग्न होऊ शकेल. कारण की आता लग्नासाठीचे प्रयत्न तुला करायचे आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत मी तुला भेटू शकणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो पल्लवी, तेव्हा लग्नासाठीचे प्रयत्न तर मी करणारच. जर मला आशाच्या समोर झुकायचंच असतं तर मी तुला कधीही माझ्या घरच्यांसमोर आणून हे सांगितलं नसतं की तुझ्यावरच माझं प्रेम आहे आणि तूच माझं आयुष्य आहेस. मला ठाऊक आहे विजय की तू माझ्यावर किती प्रेम करतोस ते, आणि मी देखील तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. पण विजय, आता माझ्या हातातही काहीच नाहीये. तू फार त्रास करून घेऊ नकोस पल्लवी. जिजूंच्या केसच्या बाबतीतलं सोल्युशन पण आता मिळालंय. आता आशा जिजूंची केस नाही लढणार. गिरीधर शास्त्रींनी स्वतःच तिला त्या केसपासून दूर केले. आता आपल्याला आशाची भीती बाळगायचं काहीच कारण नाही पल्लवी. तर मग लवकरात लवकर आशाला तुझ्या आयुष्यातून काढून टाक, कारण की जोवर आशा त्या घरात असेल मी तिथे पाऊल ठेवू शकत नाही. मला पण तेच हवंय पल्लवी, की जेव्हा केव्हा तू या घरात पाऊल ठेवशील माझी पत्नी बनूनच पाऊल ठेवशील तू, आणि तो दिवस लवकरच येईल. तू फक्त थोडा वेळ अजून वाट बघ. मी लवकरच तुला आनंदाची बातमी देईन. मी वाट पाहेन तुझी. बाय. बाय. पाहिलंच मामा, महाराणी इथे आहेत. एक गोष्ट मला कळत नाहीये मामा, इतकं सगळं होऊन गेल्यावरही ही अजून याच घरात आहे. दीदी, तुम्हाला तर तुमच्या परतीचा मुहूर्त काढायला हवा, आणि तुम्हाला असं वाटतंय की मी या घरातून जायला हवं. या घरात राहण्याच्या लायक तू आहेसच कुठे. तुझ्याकडे फक्त एक पर्याय होता, या घराप्रती तुझी निष्ठा दाखवून द्यायचा. तोही तू गमावलास. तू या घराप्रती इमानदार नाहीयेस, म्हणून या घरचे लोक तुझ्याप्रती इमानदार नाहीयेत. शहाणपणा यातच आहे की तू या घरातून बऱ्या बोलानं निघून जा, नाहीतर नंतर हे म्हणायची वेळ येऊ नये की अगदी बेअब्रू करून मला यांनी घरातून बाहेर काढलं. हिच्या बाबतीत तर उद्या असंही म्हटलं जाईल. ते काय म्हणतात बाई, कुणाचा कोण ग तो, न घर का न घाट का. माझ्या पतीच्या विरुद्ध केस लढायला निघाली होती. ना ती केस राहिली ना या घरची सून टिकली. ती केस काढून घेतलेली नाही, आणि ना ही केस संपून गेली, आणि नाही या घरची सून म्हणवून घ्यायचा माझा अधिकार कोणी हिरावू शकेल. जास्त खुश व्हायची गरज नाहीये. कायदा आणि न्याय कोणाच्या हातातील कटपुतली नसते, जिला जसं वाटेल जिथे वाटेल तसं नाचवता येईल. कायदा आणि न्यायावर माझा आधीही भरवसा होता आणि आज देखील आहे. न्याय तर होणारच, नक्कीच होणार. हिला कुठल्या गोष्टीची घमेंड ग मामा. काय अर्थ आहे या बोलण्याचा. न्याय होईल, नक्कीच होईल. मीही तोच विचार करत होते रिद्धिमा. वकील आहे ती, ठाऊक नाही कायद्याचे कोणते डावपेच तिच्या मनात असतील ते. ती जोवर या घरात राहील ना मामा, आपलं सुख अळणी करून टाकेल. काहीतरी तर करावंच लागेल. गोविंदही सांगत होता की आशा त्याच्याशी असंच काहीसं बोलली. ठीक आहे, मी तुझ्या बाबांशी बोलते आता. ठीक आहे मामा, मी नाश्ता बनवून आणते. ठीक आहे. आजही चहा बनवल्यानंतर भांडी तशीच टाकून गेली. आज ना हिला फैलावरच घेते. रेखा ही भाग्याची. आपण जिंकूनही हरत चाललो आहोत. प्रत्येक जय पराजयात बदलत चाललाय. माहितीये मामा, पल्लवीच्या काकांनी आणि मावशीने तिच्या माझ्या भेटण्यावर पण बंदी आणली ते. साळेसाहेब, याचं कारण ही आशा आहे. पाहताय ना किती खुश आहे ती. जणू काही बिघडलंच नाही असं वागतेय.
केस हातातून गेली पण तिला कसलंच दुःख नाही. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मम्मीची. आशाकडून केस काढून घेण्यासाठी पप्पाजीने गिरीधर शास्त्रींना तर तोडलं, पण आशाची हिंमत अजूनपर्यंत तुटलेली नाही. ती अजून पण शाबूत आहे. त्यांनी जर गिरीधर शास्त्रींना ही गोष्ट मानण्यास भाग पाडले की त्यांनी आशाला या केसपासून दूर करावं, तर मग त्यांना या गोष्टीसाठी भाग पाडलं नाही जाऊ शकत का की स्वतः त्यांनीच ही केस संपवून टाकावी? मला माहितीये की आशाने हे सगळं जाणून बुजूनच केलेलं आहे, म्हणजे पल्लवीचं माझ्याशी आणि या घराशी कसलंही नातं उरू नये. आता तर गिरीधर शास्त्रींना सांगून ही केस संपवूनच टाकायला हवी आहे आपण. अहो मम्मीजी, तुमच्या हे लक्षात येत नाहीये. हा मामला आता न्यायालयात आहे आणि कोणाला तरी वाटतंय म्हणून मामला संपत नसतो. सुहासिनी, जावई बापूंचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जर असं होऊ शकलं असतं तर मग मी गिरधर शास्त्रींना या गोष्टीसाठी भाग नसतो पाडू शकलो का? खरं तर आम्ही आशाच्या बाबतीत बोलत होतो. तिची हिंमत अजूनही तुटलेली नाहीये. आता समजत नाही की तिच्या मनात काय ते. सध्या तरी ती या केसपासून दूर झालेली आहे. आता आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की सरकारतर्फे न्यायालयात ही केस कोण लढणार आहे ते. कारण गिरीधर शास्त्रींकडून कोणीही वकील उभा राहणार नाही. त्याची तर मी माहिती काढेनच, पण आपण ही गोष्ट विसरता कामा नये की आशा एक वकील आहे आणि ते गिरीधर शास्त्री ज्या प्रकारे ते अजून काहीही बोलले नाहीत, जे मान्यच करायला तयार नव्हते, त्यांनी कसं काय मान्य केलं? हो पप्पा, ते तुम्ही स्वतः ज्यांनी त्यांना हे मानायला लावलं होतं, आणि तुम्हीच ही गोष्ट नीट समजू शकाल की तुम्ही गिरधर शास्त्रींना मानायला कसं लावलं होतं ते. आशाला इतक्या आत्मविश्वासाने वागताना पाहून मला भीती वाटू लागली. किंवा असं तर नाही ना की आशाने आपण सर्व लोकांचं चित्त विचलित करण्यासाठी हा सगळा डाव रचलाय? आपण हे समजून गप्प बसून राहू की आशाने ही केस सोडली आहे आणि एक दिवस आपल्याला हे कळेल की आशाच ही केस न्यायालयात मांडणार आहे आणि हा सगळा खेळ आपल्या सर्वांच्या विरुद्ध खेळलाय, आपल्याला या केसपासून दूर ठेवण्यासाठी. हे तुम्ही काय बोलताय जावई बापू? मनातली शंका बोलून दाखवतोय पप्पाजी. आपल्याला ह्या बाबतीत सावध तर राहावंच लागेल. कळत नाहीये की ही आशा कधी, कुठे आणि कोणता डाव खेळेल ते. नमस्कार शास्त्रीजी. अरे भाऊसाहेब, या या या, आपण बसा बसा. बोला, आज इथे कसं काय येणं केलं? शास्त्रीजी, आपल्याशी काही बोलायचं होतं. काही गोष्टी अशा कळल्या की मला वाटलं तुम्हाला भेटून प्रत्यक्ष बोलावं. बस त्यासाठीच आलोय. हे पहा भाऊसाहेब, तुम्ही माझ्या घरी आला आहात. आमच्यासाठी अतिथी भगवंता समान आहे. पण जर तुम्ही आशाविषयी बोलायला आला असाल तर असं समजून चला की ती गोष्ट संपली. क्षमा मागतो शास्त्रीजी, पण आपण ह्या सत्याला कसं विसरून चालता की न्यायाचा संकल्प केवळ आपलाच नव्हता, तो संकल्प आशाचा देखील होता. आणि आता तुम्ही आशाला ह्या केसपासून दूर करू पाहताय. भाऊसाहेब, मला ही गोष्ट पुढे वाढवायची नाहीये. फक्त इतकंच सांगू इच्छितो की यातच आशाचं भलं आहे. काय? हो, अगदी. मी हा निर्णय काही घाईघाईने घेतलेला नाही, कुठल्या जिद्दीने किंवा रागातही घेतलेला नाही. मी फार विचार केल्यानंतर हा निर्णय घेतलाय की आशाला ह्या केसपासून दूर करायला हवं. पण शास्त्रीजी, आशा ही गोष्ट सहन करू शकत नाहीये. भगवंत तिला हे सहन करायची शक्ती देवो. कदाचित वेळ लागेल, पण ती सहन तर करू शकेलच. आणि त्यामुळे तिचं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. मी हे नाही म्हणणार की बलराज अरोराने त्याच्या पैशांच्या जोरावर मला पुढे जाण्यापासून रोखलंय. कोणीही वकील गोविंदच्या विरुद्ध केस लढायला तयारच नव्हता. आणि त्यावेळेस आशाने मला धीर दिला, मला हिंमत दिली.
इतकंच नव्हे, ती न्यायाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेली. आणि त्यासाठी मी आशाचा ऋणी आहे. तर मग आज मला माझ्या स्वार्थासाठी, माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आशाचा संसार उजाड होऊ द्यायचा नाहीये. हे तर निश्चित आहे की जर ती ही केस लढली तर तिचा संसार उद्ध्वस्त होईल. आणि माझी इच्छा नाहीये की आशाने आपल्या सुखाची कुर्बानी द्यावी. आज मी आभाला पाठवून आशाला हे कळवलेलं आहे की माझ्या बाजूने ही गोष्ट संपलेली आहे. तिने ही केस लढू नये. आणि मला वाटतं की तुम्ही देखील ह्या गोष्टीला पूर्ण विराम द्यावा. म्हणजे मग मी माझ्या काळजातील हे दुःख माझ्या देहातच जाळून टाकू शकेन. त्यासाठी मी तयार होतोय भाऊसाहेब, तयार होतोय मी. रेखा ही भाग्याची. आभा, अशी आहे एकूण गोष्ट. आशाला ह्या केसपासून दूर करायची. आभा, मी आणि नाना ह्या गोष्टीचा विचारही करू शकत नव्हतो की केवळ आशाचा संसार वाचवण्यासाठी शास्त्रीजींनी इतका मोठा त्याग करायचा निर्णय घेतला की ते त्यांच्या मुलाच्या मारेकऱ्याला विसरून जायला पण तयार आहेत. आशिष, मी स्वतः या गोष्टीच्या बाबतीत काळजीत आणि संभ्रमात पडले. काल रात्री बाबांशी देखील माझं बऱ्याच रात्रीपर्यंत बोलणं झालं. कारण की आमची तर हीच इच्छा होती की आशाजींनीच आमची केस लढवावी. आम्हाला आशाजींना या केसपासून दूर करायची इच्छा नव्हती. मग बाबांनी मला सांगितलं की जर आपण आशाजींना या केसपासून वेगळं नाही केलं तर त्यांचा संसारच संपुष्टात येऊ शकतो. न्याय आणि आमच्या स्वार्थासाठी आम्ही आशाजींच्या सुखाचा बळी जाऊ देऊ इच्छित नाही. आभा, हे दुसरं काही नाहीये. हा केवळ शास्त्रीजींचा मोठेपणा आहे. पण ऍट द सेम टाइम ह्या गोष्टीचा देखील विचार करायला हवा की ह्यामुळे आशाला किती दुःख होईल ते. मला कल्पना आहे आशिष, पण आशाजींच्या सुखाला सुरक्षित राखण्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न आहे. पण एक गोष्ट आहे जी पाहिल्यावर मी विचारात पडले. ज्या दिवशी मी आशाजींच्या घरी गेले होते त्या दिवशी त्या लोकांनी आशाजींना असं काही घेरलं होतं की जशी काही त्याची उलट तपासणी सुरू होती. ठाऊक नाही त्यांच्यात काय गोष्टी चालल्या होत्या. शास्त्रीजींनी ह्या गोष्टीचा व्यापक दृष्टीने विचार केला आभा. पण आभा, प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू पण असते. कदाचित ह्या बाबतीत शास्त्रीजींनी विचार केला नसावा. दुसरी बाजू? आभा, आशाला ह्या केसपासून दूर करण्यासाठीच ते तिला त्यांच्या घराची सून म्हणून घेऊन आले. हे तर तुला देखील ठाऊक आहे. हो. आता आशा त्या केसपासून दूर झाली आणि त्यांचा उद्देश पण पूर्ण झालेला आहे. तर मग असं नाही वाटत तुला की ते लोक आशाबरोबरचं नातं तोडायचा प्रयत्न करतील म्हणून? आशिष, हे तू काय बोलतोयस? विचार करायची गोष्ट ही आहे आभा. कारण विजय पण आशाशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीये. तो प्रेम करतो पल्लवीशी. आणि आपला उद्देश पूर्ण झाल्यावर कदाचित असं देखील घडू शकतं की हे लोक आशाबरोबर नीट वागणारच नाहीत. गुड आफ्टरनून सर. मी ॲडव्होकेट आशा बोलते. हो, मला आपल्याशी केस नंबर 524च्या बाबतीत बोलायचं आहे. हो, ज्या केसची तारीख 6 ठरली आहे. आणि आपण तर हे जाणताच की तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. म्हणून मी केवळ आपल्याकडूनच न्यायाची अपेक्षा करू शकते. आणि मी हे सगळं अशासाठी सांगते कारण की साक्षीदारांना तोडण्याचे प्रयत्न केले जातात. मी कदाचित ही केस लढू शकणार नाही, पण माझी इच्छा आहे की शास्त्रीजींना न्याय मिळावा. हो, मी तिथे येऊनच आपल्याशी बोलेन. माझ्या घरचं खातेस आणि हातातून केस निघून गेलीये तरी माझ्या जावयाला शिक्षा द्यायची आहे तुला? हो, आणि मी माझे प्रयत्न कधीच थांबवणार नाही. तुझी मिजाज दिवसेंदिवस वाढतच चालली.
आमच्या गप्प बसण्याचा गैरफायदा घेतेस तू? स्वतःला समजतेस काय तू? वकील असशील तर कोर्टात, इथे नाही, कळलं? तुम्ही तरी स्वतःला काय समजता हो? मी एकदा नव्हे 10दा तुम्हाला सांगितलंय की माझ्यावर उगाच अधिकार गाजवायचा प्रयत्न करू नका. रुबाब दाखवणार माझी मुलगी. काय करशील तू? हा, काय करशील? ही काय करेल ग ममा? ही तर एक विझत चाललेला दिवा आहे, आणि दिवा विझायच्या आधी असाच प्रखर होतो. रेखा ही भाग्याची. ही काय करेल ग ममा? ही तर एक विझत चाललेला दिवा आहे, आणि दिवा विझायच्या आधी असाच प्रखर होतो. याची तर हिला कल्पना आलीच की आता या घरातला तिचा वाटा संपत चाललेला आहे. अशी स्वप्न बघायचीच नसतात जी कधी पूर्ण होऊ शकत नाही. आणि तुम्हीच मला म्हणाला होतात ना की पल्लवीला ह्या घरात येण्यापासून थांबवून दाखवून दिलं ना. आता ती या घरात कधी पाऊल ठेवू शकणारच नाही. तेव्हा मला आता कधीही चॅलेंज करत जाऊ नका. मला हे सगळं सांगतेस तू? मला? तुझी जीभच कापून तुझ्या हातात देईन मी. मला समजतेस काय तू? हा, आतापर्यंत तुम्ही मला जे समजवलंय ना, त्यावरून एक गोष्ट तर सांगूच शकते मी तुम्हाला की तुमच्यासारख्या बायका ना कोणाचा मान राखू शकतात आणि नाही त्यांना कोणाकडूनही मान मिळू शकतो. असं आता दाखवते. तू माझ्या मुलीवर हात उगारलास? माझ्या मुलीवर? तुमच्या मुलीने जेव्हा माझ्यावर हात उगारला तेव्हा तर तुम्ही तिला थांबवायचा प्रयत्न नाही केलात. हद्द केली तुम्ही लोकांनी असं छळायची. मला उपाशी ठेवलं जातं. मी बिस्किट खाऊन जगते ते देखील तुम्हाला सहन होत नाहीये. मी माझ्या या कृत्याचं उत्तर हे सांगायला दिलंय की मी या घरात तुमचा मार खायला आले नाहीये. समजलं तुम्हाला? तू माझ्या मुलीवर हात उगारलायस. थांब, मी तुला आत्ताच दाखवते. मी काय करू शकते ते मी तुला आत्ताच दाखवते. थांब तू. चल रिधिमा. जिथून तुला आणलं होतं तिथेच तुला परत पाठवतोय. अगं आणलंच काय होतंस तू या घरात? रिकाम्या हाताने तर आली होतीस. हुंडा दिला नव्हता ना तुझ्या नानांनी ना तुझ्या बापाने. तुम्ही लोकांनी लग्नाचा पोरखेळ मांडलाय. इन्स्पेक्टर साहेब, आपण? मी तुम्हा सर्वांना अटक करायला आलो. दौलतीच्या अहंकाराने तुम्ही सर्व नाती गोतीच नव्हे, तर हे देखील विसरलात की त्या नात्यांचं एक पावित्र्य असतं. कमीत कमी इतकं तर भान ठेवायला हवं की ज्या सुनेला तुम्ही धक्के मारून लज्जित करून या घराबाहेर हकललात ती स्वतः एक वकील आहे.